नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हैदोस घातला आहे. मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह फळबागा असतील, त्याचबरोबर गहू, डाळिंब पिका असतील, त्याचबरोबर पालेभाजी उत्पादक शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. आपण सध्या नाशिकच्या चांदवड तालुक्यात असून येथील फळभाजी शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. दादा, काय सांगणार, आपण काय लागवड केलं होतं आणि काय नुकसान झालंय? नमस्कार. मी आत्माराम दगू बोरसे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. जो परवाच्या दिवशी जो पाऊस झाला, वादळ वारं सर्वच होतं त्याच्यामध्ये आणि हवा इतकं खूप प्रति वेगाने हवा होती. तर त्यामध्ये आमचा जे दोडक्याची बाग आहे त्याचं खूप नुकसान झालेलं आहे. आम्ही पहिले कांदा पीक घ्यायचो, पण हे बाजार भाव नसल्यामुळे आम्ही वेगळ्या पिकाकडे वळालो. तर आम्हाला असं वाटत होतं चांगलं उत्पन्न होईल म्हणून मी हे दोडका पिकाकडे वळालो. त्याच्यामध्ये हे पावसाने खूप नुकसान केलं. माझं कमीत कमी लाखाच्या आसपास खर्च झालेला होता आणि चालू झाली होती बाग, पण पावसाने आणि वादळी वाऱ्यामुळे असे नुकसान झाले. पीक चांगला आला असतं तर कितीचा फायदा झाला असता आणि काय भेट मिळाला? अपेक्षा म्हणजे हीच असते की आपल्याला ₹1 लावला तर ₹1 भेटतो. मी कमीत कमी 1,00,000च्या आसपास खर्च झालेला होता माझा आणि मला अपेक्षा होती की 2-2.5 लाख रुपयापर्यंत तरी उत्पन्न होईल. आता मायबाप सरकारकडून काय अपेक्षा करता आपण? मायबाप सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांना काय जेवढं करता येईल तेवढी करावी मदत, बस बाकी काही नाही. एकंदरच या अवकाळी पावसामुळे फळभाजी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. मायबाप सरकारने मदतीची थाप या सरकारने शेतकऱ्याच्या पाठीवर द्यावी, अशी विनवणी शेतकरी करत आहे. LS मराठीसाठी अशोक बिद्री, चांदवड, नाशिक.